काही लोक येऊन गेलेत इथं भाटासारखे बळबळून गेलेत की राजीनामे द्यावेत. बिलकुल त्यांचं आता ते निवडणूक आयोग यांचीच कठपुतली आहे. त्यांनी त्याचं एक ऑर्डर घेऊन यावं की आता पुढच्या निवडणुका या आम्ही बॅलेटवर घेऊ. तातडीनं उत्तमराव आम्ही खूप लोक आहोत राजीनामा द्यासाठी तयार आणि जाऊ ना बॅलेटला पुढं. मी 1 लाख मतांना निवडून येणार होतो. माझं 208 वर आणून ठेवलं. माझे मतच तसेच जोडून टाकले. मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही पण आम्हाला कळायला कारण नाही. जर तुमची परिस्थिती आहे तशी आमची पण आहे. राज्याचा निवडणूक आयोग सांगतो की 1 लाख बूथ आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपलं राज्य मोठं आहे आणि प्रत्येक बूथवर 76 मतं झालीत म्हणजे 76 लाख होतात. मी त्यांना सांगितलं की तुमच्याजवळ एक व्यवस्था आहे की व्हिडिओ फोटो सगळे घेतात ना, आपण पाहतो ना मतदान जातो त्यावेळेस व्हिडिओ पण असतो. मग कुठं कुठं मतदान झालं ते व्हिडिओ आम्हाला द्या. अजूनपर्यंत कुठलेही फुटेजेस आम्हाला त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने पण आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो, त्यांनी पण दिलं नाही, अजूनही माहिती दिली नाही. एक लाभार्थी परवा शपथविधी झाल्यानंतर त्यांची बेनामी संपत्ती जी होती त्यांच्या नावावर नव्हती. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या नावावर नाही, हे संपत्ती माझी नाही आहे. पण जशी शपथविधी झाली एका भावाला 1000 कोटीची प्रॉपर्टी देऊन टाकली. तर ही जी काही परिस्थिती आहे, ही जी परिस्थिती आपण पाहतोय ही भयानक आहे. मी विधानसभा अध्यक्षाला काल सांगितलं की तुम्ही एकदा चर्चा मार्कंडवाडीवरच लावा, पण सरकार लावणार नाही. तुमच्याबद्दलचा राग किती असेल ते काल मी त्यांच्या सत्तेच्या मस्तीमध्ये पाहत होतो. एक आमदार त्यांचा शपथ घेत असताना असा बोलला, असं म्हणावं लागतंय की मी निवडून आलो म्हणून, असं म्हणावं लागते. तर त्या आमदारांनी शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून आलो नाही म्हणून. अजूनही हे चिमटे घेऊन बघतात, खरंच आम्ही निवडून आलो का, हे यांची अवस्था अशी झालेली आहे. तुमच्या मनामध्ये शंका आहे, कारण की मला माझं मत समजून घेण्याचं, मी ज्याला मत मारतो ते मत समजून घेण्याचा अधिकार तो माझा आहे, प्रत्येकाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे, ताकद आहे. पण आता माझा मताचा अधिकार मला समजण्याचा अधिकार नाही. मी ज्या उमेदवाराला मत मारलं त्या उमेदवाराला गेलं नाही ही शंका तुमच्या मनात आली आणि तुम्ही आवाज उचलला. हा जनतेने आवाज उचलला, हा राजकीय पक्षांनी आवाज नाही उचललेला. हे आज आलेलं होतं तुमच्या याच्यात. आता हे काय पेशवायचे लोक आहेत सगळे, आता त्याच्याबद्दल मला आता आम्ही विधानसभेत करू, आता जेव्हा अधिवेशन चालू होतील त्यावेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्यांना हे गुन्हे दाखल जे केलेले आहेत आपल्यावर त्यांना सांगतो की तातडीने गुन्हे वापस घेतले पाहिजे आणि या लोकांमध्ये जे काही भय निर्माण करण्याची, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न हा प्रशासनाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे हा तातडीने थांबवला पाहिजे. नाहीतर याचे परिणाम पुढच्या काळात या जन आंदोलनामध्ये याचे परिणाम फार वाईट होऊ शकतील. हे आम्हाला कोणाला नाकारता नाही, अशा पद्धतीने मी त्यांना समजून सांगणार आहे. उत्तमरावजी मला काल माझ्याबरोबरच होते दिवसभर. ते कालच संध्याकाळी दिल्लीला गेले. आज आमच्या तिथले सुप्रीम कोर्टाचे वकील आणि पवार साहेब या सगळ्यांशी बसून आज ते चर्चा करणार आहे. तिथं कायदेशीर आपल्याला लढाई लढावी लागणार आहे. हे लाताचे भूत आहे, ते बाताना मारणार नाही. म्हणून सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊ आणि पुढच्या काळात एक मोठं जन आंदोलन महाराष्ट्रात तर उभं होईल, पण पूर्ण देशामध्ये उभं करण्याचा एक संकल्प या मार्तंडवाडीच्या मातीमध्ये या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाना पटोले या ठिकाणी करतोय. संविधान संपूर्ण नाही देणार असं म्हणतात हे लोक. अहो, हे आता तुमचं मतच गायब झालं तर त्याच्यानंतर काय वाचलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जी काही आली पगारी लोक इकडे, त्यांना फार काही ग्राह्य करू नका. काँग्रेस पार्टी मार्तंडवाडीच्या सगळ्या योद्ध्यांच्या मागे उभी राहणार हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.